प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा मी आज परमेश्वराची काही वचनं घेऊन तुमच्या समोर आलो आहे आणि या अगदी थोडक्यात आपण परमेश्वराच्या वचनांमधून काही गोष्टी पाहूया आणि ऐकूया. मत्तकृत शुभवर्तमान याचं 6वा अध्याय आणि 16 ते 18 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा डोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस. हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. प्रेज द लॉर्ड. आणि या वचनांकडे आपण ज्यावेळेला पाहतो, आपण मनन करतो, त्यावेळेला काही गोष्टी इथे लक्षात येतात की प्रभू येशू ख्रिस्त इथे शिकवतोय, सांगतोय. तो म्हणतो की तुम्ही उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे होऊ नका. सध्या लेंथ समयाचे उपवास चालू आहेत, नाही का? आणि काही लोक 40 दिवस काटेकोरपणे उपवास पाळतात. मग कोणी दाढी वाढवतं, कोणी चपला पायात घालत नाही, किंवा अनेक प्रकारे लोक काय काय करायचं ते करतात. आणि ह्या दिवसांमध्येच फक्त उपवास केला जातो का? बायबल आम्हाला असं म्हणते की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. प्रभू येशू ख्रिस्तांनी 40 दिवस उपवास केले, पण ते त्याच्या मरणाच्या पूर्वी नव्हते केले, तर त्याच्यानंतर येऊन सैतानाने त्याची परीक्षा घेतली आणि त्याच्यानंतर तो आम्ही पाहतो की तो पवित्र आत्म्याने भरलेला होता आणि त्याने सेवा करायला सुरुवात केली. आणि आजच्या दिवसांमध्ये पाहिलं तर 40 दिवस लोक उपवास करतात आणि गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन रडतात, आणि लगेच 3 दिवसानंतर आम्ही ईस्टर साजरा करण्यासाठी, सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही तयार होत आहोत. अशा प्रकारचा उपवास देवाला आवडणारा असेल काय? मला प्रश्न पडतात काही गोष्टींचे. असे उपवास देवाला आवडणारे असतील का? म्हणून प्रभू येशू ख्रिस्त इथं सांगतो, तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. उपवासामध्ये तोंड बारीक करून बसायचं आणि देवाची प्रार्थना करण्याऐवजी टीव्ही बघत बसायचं, काम करायचं नाही आणि म्हणायचं मी उपवास करत आहे, आणि अशा अनेक गोष्टी. प्रियांनो, थोड्याशा परंपरा बदलायला सुरुवात करा. कसा उपवास असला पाहिजे? मत्तकृत शुभवर्तमानात 8व्या अध्यायामध्ये आणि 4-5व्या वचनापासून अतिशय स्पष्ट काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. 3रं वचन असं म्हणतं, आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करविता. पहा, तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोसी करिता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही, असं बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं. कसे उपवास आहेत तुमचे? कटकटी करणारे, ठोसाठोशी करणारे, भांडण मारामाऱ्या करणारे. आणि बायबल इथं असं म्हणते की मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय? माणसाने स्वतःच्या जीवाला पीडा द्यावी आणि देवाला खुश करावं असे उपवास नसले पाहिजेत. लवाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? देवाला असले उपवास आवडणारे आहेत का? आम्ही आमचे उपवास संपल्यानंतर आम्ही काय करतो? उपवासाच्या दिवसांमध्ये काय करतो हा तर मोठाच प्रश्न आहे, परंतु उपवास संपल्यानंतर पुढं पूर्ण वर्षभर काय करतो हे पण आम्हाला नीट आज माहीत नाही. प्रियांनो, आम्ही कशा प्रकारचे उपवास करत आहोत? कशासाठी करत आहोत? आमच्या उपवासाचा नेमका हेतू काय आहे? आम्ही उपवास करून झाल्यानंतर कशा प्रकारे वागत आहोत? आणि या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. प्रियांनो, आम्हाला आज गरज आहे विचार करण्याची. आम्ही कशा प्रकारचे उपवास केले पाहिजे. तिथं 6व्या वचनामध्ये 58वा अध्याय यशायाचा आणि 6वं वचन असं सांगतं, दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवांच्या दोऱ्या सोडाव्यात, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेलेल्यास वाटावे,
तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे, उघड्या दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपवास नव्हे काय? प्रेज द लॉर्ड. बायबल आम्हाला काही गोष्टी अतिशय स्पष्ट सांगतं. आम्हाला ऐकायची प्रवृत्ती नाही, आमची तो भाग वेगळा आहे. परंतु बायबल इथं असं सांगतं, जर तू उपवास करतोस तर त्या दिवशी तू तुझं अन्न एखाद्या भुकेलेला नेऊन दे. जो भुकेला व्यक्ती आहे, ज्याला जो उपाशी असेल, ज्याला काही मिळालं नसेल आज दिवसभर, अशा एखाद्या व्यक्तीला तू तुझं अन्न आज नेऊन दे. आम्ही तसं करतो का? तू लाचाराला निराश्रितांना आपल्या घरी न्यावे असं बायबल सांगतं. उघड्या दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये. एखाद्याचे पैसे घेतलेले असतील तर त्याच्यापासून आम्ही लांब जाण्याचा, तो समोरून येताना दिसला की आम्ही बाजूला होण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्या रोडने आम्ही निघून जाण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचे आम्ही लोक आहोत काय? तो आपल्या बांधवाला तोंड लपवू नये असा तो उपवास नव्हे काय, असं बायबल आम्हाला सांगते. आम्ही कशा प्रकारचे उपवास करत आहोत प्रियांनो? आणि पुढे असं म्हटलंय, असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल. तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील, दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असे होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो आवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करेल, तुझ्या हाडास मजबूत करेल. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. प्रेज द लॉर्ड. कसा उपवास असला पाहिजे आणि खरा उपवास केल्यानंतरचे होणारे परिणाम देखील ते परमेश्वराने सांगितले. तो म्हणतो की तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे आणि दुष्ट गोष्टी बोलण्याचे सोडून देशील. म्हणजे आम्ही एकमेकांना दोष देणार नाही, आम्ही एकमेकांवरती प्रीती करणारे लोक असू, आम्ही एकमेकांना त्रास देण्याऐवजी आम्ही देवाला जे योग्य वाटतं ते करणारे लोक असू, तर निश्चित खऱ्या अर्थाने आमचे उपवास मान्य होणारे असतील. परंतु आमचे उपवास कसे आहेत? उपवास पकडलाय आणि दिवसभर मोबाईल घेऊन बसलाय, मोबाईल मधून काय बाहेर पडायला तयार नाही. कोणी कितीही बोला, काही करा, रिचार्ज संपलं तर ह्याचा हॉटस्पॉट घे, त्याचा हॉटस्पॉट घे, पटापट लगेच आम्ही रेंज शोधतो. आम्हाला रेंज जाऊ द्यायची नाही. मोबाईलच्या रेंजमधून आम्ही बाहेर आलो नाही पाहिजे. देवाच्या रेंजमधून बाहेर गेलो तरी चालेल, पण मोबाईलच्या रेंजमधून बाहेर जायची काही इच्छा होत नाही. मोबाईल सोडणारा उपवास करू शकता का? दोष न दाखवण्याचा उपवास करू शकता का? एकमेकांना वाईट बोलण्याचा, एकमेकांवरती प्रीती करण्याचा उपवास करू शकता का? एकमेकांना वाईट न बोलण्याचा उपवास आम्ही करू शकतो का? देवाचं वचन आणि मनन चिंतन सातत्याने करत राहण्याचा उपवास आम्ही करू शकतो काय? फक्त सकाळी 5 मिनिटं एक अध्याय वाचला, संध्याकाळी 5 मिनिटाचा एक अध्याय वाचला, 5 मिनिटं सकाळी प्रार्थना केली, 5 मिनिटं संध्याकाळी प्रार्थना केली म्हणजे संपला आमचा उपवास. अशा प्रकारचे उपवास देवाला मान्य होत असतील काय? अशा प्रकारचा उपवास किंवा अशा प्रकारची प्रार्थना तरी देवाला मान्य होत असेल काय? आज थोडासा विचार करायला शिका प्रियांनो. येशू गुड फ्रायडेला मरणार आहे म्हणून तुम्ही तयारी करत आहात काय? येशू ईस्टरच्या दिवशी पुन्हा जिवंत होणार आहे म्हणून तुम्ही तयारी करत आहात काय? तुम्ही उपवास का करत आहात? कशासाठी करत आहात? तुमचा उपवास करण्याचा हेतू काय आहे? आणि तुमचे उपवास परमेश्वराला मान्य असणारे आहेत काय? आज या गोष्टींचा तुम्हाला आणि मला थोडक्यात विचार करायची गरज आहे. बायबल आम्हाला असं सांगते की प्रभू येशू ख्रिस्त सुमारे 2025 वर्षापूर्वी या जगात आला. तुमच्या माझ्या पापांसाठी तो मरण पावला. त्याने 40 दिवस उपवास केले. त्याने ते उपवास केले. त्या उपवासामध्ये तो परमेश्वरासंगती बोलत होता. तो परमेश्वराची योजना जाणून घेत होता. त्याला परमेश्वराची योजना पूर्ण करायची होती. त्याला त्याच्यानंतरची जी सेवा करायची होती आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी प्रभू येशू ख्रिस्त उपवासामध्ये होता. प्रियांनो, आज तुम्ही कोणत्या सेवेसाठी उपवास करत आहात? आज तुम्हाला सेवा करायची म्हणून तुम्ही तयारी करत आहात काय? आज तुम्हाला
देवाच्या अधिक जवळ जायचंय म्हणून तुम्ही तयारी करत आहात काय? प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सेवेच्या काळामध्ये सातत्याने प्रार्थना करत होता. रात्रभर तो डोंगरावर जाऊन प्रार्थना करत होता. काय तुम्ही आज प्रार्थना करणारे लोक आहात काय? आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःलाच विचारा, तुम्ही किती वेळ प्रार्थना करत आहात? किती देवाची स्तुती करत आहात? किती देवाची आराधना करत आहात? यशायाच्या पुस्तकामध्येच परमेश्वराचं वचन 43व्या अध्यायामध्ये म्हणतं, मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझं स्तवन करतील. काय आम्ही त्या जिवंत देवाचं स्तवन करणारे लोक आहोत काय? आम्हाला स्तुती आराधना करण्यासाठी वेळ आहे काय? आम्हाला देवाचा गौरव करण्यासाठी वेळ आहे काय? मोबाईल मधून बाहेर पडण्यासाठी आम्हाला वेळ आहे काय? सातत्याने मोबाईल घेऊन बसणारे लोक, कधी पण बघा ऑनलाईन असणारे लोक, प्रियांनो आज मला तुम्हाला सांगायचंय, मोबाईल तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार नाही. तुम्ही म्हणताल की आम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहत असतो. मला सांगू द्या, फेसबुक आणि युट्यूबवर व्हिडिओ पाहून कोणीच स्वर्गात जाणार नाही. जिवंत देवाचं जे जिवंत वचन आहे ते हृदयात नाही, ते अंतःकरणात नाही, तर तुम्ही कोणाचंही कितीही ऐका, काहीच फायदा होणार नाही. कारण आम्ही ऐकून कुठल्याच गोष्टींचं आचरण करत नाही. आम्ही सातत्याने देवापासून दूर चाललेलो आहोत काय? आम्ही येशू येशू म्हणत नरकाकडे पळत आहोत काय? आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला विचार करायचा आहे. कारण बायबल आम्हाला सांगतं मत्ती 7:21 मध्ये, प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. मग आम्ही काय नेमकं करत आहोत? आम्हाला उपवास करायचे, पण कसे उपवास करायचे? कोणत्या प्रकारचे उपवास असले पाहिजे? यशायाच्या पुस्तकात 58वा अध्याय निवांत वाचा, शांत चित्ताने वाचा, आणि परमेश्वराला तुमचे उपवास मान्य होतील अशा प्रकारचं जीवन जगायचा प्रयत्न करा. परमेश्वर तुमचे उपवास पाहून संतुष्ट होईल, तो तुमच्या प्रार्थनांची उत्तरं देईल. अशा प्रकारचा उपवास करायला शिका. प्रियांनो, तो देव सामर्थ्याने भरलेला देव आहे. तो जर त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगासाठी पाठवून देऊ शकतो, तर तुम्ही केलेले उपवास निश्चितच तो मान्य करू शकतो. परंतु त्या उपवासाला काहीतरी एक अर्थ असला पाहिजे. त्या उपवासाचा एक हेतू, उद्दिष्ट, त्याचं एक योग्य उद्दिष्ट असलं पाहिजे. तुम्ही कार पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे म्हणून जर तुम्ही उपवास करत असाल, तर तुम्ही चुकीचे उपवास करत आहात. तुमच्या गरजा पूर्ण होण्यासाठी परमेश्वर सामर्थ्याने भरलेला आहे, परंतु तुमचे शौक पूर्ण करण्यासाठी तो तुमचे उपवास मान्य करणार नाही. तुम्हाला 2 वेळचं चांगलं अन्न मिळत असतानाही तुम्ही म्हणत असाल की मला मोठा बंगला पाहिजे, 2-4 हजार स्क्वेअर फुटाचा बंगला मला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी उपवास करणार आहे. परमेश्वर त्या गोष्टी मान्य करेल काय? आज तुम्हीच विचार करा तुमच्या जीवनामध्ये. आमचं जीवन कसं असलं पाहिजे? जर 12 शिष्यांकडे जर आम्ही पाहिलं, पौलाच्या जीवनाकडे जर आम्ही पाहिलं, येशूच्या जीवनाकडे जर आम्ही पाहिलं, तर ते कशा प्रकारचं जीवन जगत होते? ते कशा प्रकारच्या जीवनामध्ये चाललेले होते? त्यांनी कशा प्रकारे जगलेत? ह्या गोष्टींकडे जर तुम्ही विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल, येशूने कुठले घोडे मागवले नाहीत, येशूने कुठले रथ मागवले नाहीत, किंवा त्याच्या 12 शिष्यांनी देखील कुठल्या प्रकारचे रथ मागवलेले नाहीत. हालेलुया. ते पायी फिरत होते, चालत होते. पौलाला समुद्रातून प्रवास करताना त्याची कितीतरी वेळा गलबत फुटलेली आहेत. कित्येक दिवस तो पाण्यामध्ये राहून पोहून तो किनाऱ्यावर आलाय. त्याला मदत करणारं त्यावेळेला कदाचित कोणी नसेल. अनेक हाल अपेष्टा सहन करत त्या लोकांनी सेवा केलेली आहे. आज आम्हाला कार, गाडी, बंगला, पैसा आणि याच गोष्टींच्या पाठीमागे आम्ही लागलेलो आहोत. हालेलुया. प्रियांनो, आज देवाला दावीद म्हणतो त्याप्रमाणे आपण म्हणायला शिकूया की मला तुझं मुख पाहायचंय परमेश्वर. माझ्या जीवनामध्ये मला तुझ्या मंदिराचा द्वारपाळ बनून राहायचंय. आम्हाला अशा प्रकारची प्रार्थना करता आली पाहिजे. देवा, मला तुझ्या चरणामध्ये राहायचंय. मागे काय झालं त्याचा विचार करू नका. चुकले असताल, पडले असताल, प्रियांनो, तो देव क्षमा करायला तयार आहे. तो देव आज पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला जवळ करायला तो तयार आहे. परंतु तुमची तयारी आहे काय? देवासाठी काहीतरी करायची, देवासाठी त्याग करायची. निश्चित उपवास करा. उपवास करणं चांगलं आहे. परमेश्वर खऱ्या मनाने, खऱ्या अंतःकरणाने केलेल्या उपवासांना उत्तर देणारा परमेश्वर आहे. तो जिवंत देव आहे.
परंतु आमचे उपवास त्याला मान्य होणारे आहेत का, याच गोष्टींचा आज खऱ्या अर्थाने विचार करायची गरज आहे. सकाळी पोटभर खायचं, मग दुपारी जेवायचं नाही, आणि मग मी फक्त संध्याकाळीच खातो, आणि अशा प्रकारचे उपवास, किंवा मध्ये मध्ये मला ज्यूस पाहिजे, मध्ये मध्ये मला चहा बिस्किट पाहिजे, मध्ये मध्ये मी फ्रूट खाल्ले तरी चालतील, अशा प्रकारचे उपवास मला माहित नाही देवाला आवडतात की नाही. तुम्ही तुमची शरीरयष्टी, तुमची तब्येत कशी आहे ते बघून उपवास करा, परंतु देवाला पसंत पडणारे उपवास करायचा प्रयत्न करा. शुद्ध अंतकरण ठेवून उपवास करायचा प्रयत्न करा, आणि परमेश्वर तुमच्या उपवासांना उत्तर देव, हीच मी आज प्रार्थना करेल. या आपण थांबूया इथे, छोटीशी प्रार्थना करूया आपण. धन्यवाद देतो जिवंत परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला देत तुझ्या दयास्थाना पुढे तो. परमेश्वर पिते, आजच्या सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो. या वचनांच्या द्वारे तू जे काही शिकवायचा प्रयत्न करत आहेस त्याबद्दल तुला धन्यवाद म्हणतो. होय माझ्या देवा, आम्ही भुकेलेल्यांसाठी, निराश्रितांसाठी, जे उघडे आहेत अशा लोकांसाठी परमेश्वरा जे काही करू त्याद्वारे तू संतुष्ट होतोस असं तुझं वचन आम्हाला सांगतं. परमेश्वर पिते, आम्ही आमच्या जीवाला पीडा द्यावी असा उपवास तुला पसंत नाही. जिवंत देवा, आम्ही लोकांना दाखवणारा उपवास करावा असा उपवास तुला पसंत नाही. आणि म्हणून माझ्या देवा, तू आम्हाला सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन कर. आम्हाला तुझ्या वचनांप्रमाणे जगता येऊ देत, तुझ्या वचनांप्रमाणे आचरण करता येऊ देत. आमच्या प्रत्येकाच्या चुकांची, पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर माझ्या देवा. आणि परमेश्वरा, आम्हाला तुझ्या वचनांप्रमाणे जगता येऊ देत, हीच आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. या दिवसांमध्ये परमेश्वरा मी तुला विनंती करतो, ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रत्येक जण जे कोणी उपवास करत आहेत त्यांना खऱ्या अर्थाने तुला आवडणारा उपवास करता येऊ देत. आणि परमेश्वर पित्या, रूढी आणि परंपरेप्रमाणे नाही परमेश्वरा, तर तुझ्या गौरवासाठी त्यांनी जगावं अशी दयाकृपा तू प्रत्येकाच्या जीवनात कर. होय परमेश्वरा, होऊ देत तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि ऐकणाऱ्या प्रत्येक भावाला, बहिणीला तू येशूच्या नावामध्ये आशीर्वादित कर. प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण तुझ्याकडे लागलेलं असू देत. त्यांच्या जीवनातल्या समस्या, संकट, अडी अडचणी, सगळ्या प्रकारचे रोग, आजार, विकार आज या क्षणाला मी येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो माझ्या देवा. प्रत्येकाला तुझ्या दैवी आरोग्याचा स्पर्श कर. आणि माझ्या देवा, होऊ देत तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ देत. सर्व काही आम्ही तुझ्या हातात सोपवतो. इथून पुढचा वेळ आणि आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातात समर्पित करत, सर्व विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तू ऐक पिते. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, देवाचं वचन वाचत राहा. प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे दिवस जवळ आलेले असताना अधिक त्याला वेळ देण्याचा प्रयत्न करा, अधिक देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा, सातत्याने प्रार्थना करा, आणि परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.